शिरपूर तालुक्यातील वकवाड येथे अंगणवाडीसाठी राखीव असलेल्या शासकीय जागेवर उभारण्यात आलेले अनधिकृत चर्च अखेर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले। गावात एकही ख्रिश्चन धर्मीय व्यक्ती नसतानाही नियमांचे उल्लंघन करून ही इमारत उभारण्यात आली होती। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे। नेमके प्रकरण काय? वकवाड गावात अंगणवाडीसाठी शासनाने जागा निश्चित केली होती, मात्र या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत चर्चची इमारत उभी करण्यात आली होती। धक्कादायक बाब म्हणजे गावात ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या नसतानाही या इमारतीच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे धर्मांतराचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता। या विरोधात वकवाड ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता। मंत्रालयातून निघाले आदेश। ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत मुंबई मंत्रालयातून सदर अनधिकृत इमारत पाडण्याचा अध्यादेश प्राप्त झाला होता, मात्र स्थानिक प्रशासनावर दबाव आणून ही प्रक्रिया थांबवण्याचे प्रयत्न सुरू होते। गावातीलच रोजगार सेवक आणि चर्चचे अध्यक्ष भीमराव पावरा यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी धुळे जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते। तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी एजाज शेख यांना निवेदन देऊन त्वरित कारवाईची मागणी केली होती। पोलीस बंदोबस्तात कारवाई। ग्रामस्थांचा वाढता दबाव आणि मंत्रालयाचे आदेश पाहता बुधवारी 6 मे रोजी प्रशासनाने कारवाई केली। पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एजाज शेख, शिरपूर गट विकास अधिकारी प्रदीप पवार यांच्या उपस्थितीत ही अनधिकृत इमारत निष्कासित करण्यात आली। प्रशासनाचे मानले आभार। अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर ही जागा अतिक्रमण मुक्त झाल्याने वकवाड ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। ही कारवाई यशस्वी केल्याबद्दल ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस प्रशासन आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले आहेत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।